JSW कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुण बांधवांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्य भाग्यश्री कडू, मुक्ता वाघमारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन येथे लाक्षणिक उपोषण केले। यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील डिप्लोमा, डिग्री व ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता काढलेल्या नोकर भरती संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत काराव व JSW आस्थापन यांच्यामध्ये चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील ज्या डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांनी JSW कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांची यादी सादर केली आहे। त्याविषयी आपल्यासोबत वारंवार चर्चा केलेली आहे। आपण प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली व वेळ मारून नेत होते। सदर भरती आपण आपल्या पद्धतीने केलेली असून काराव ग्रामपंचायत मधील मुलांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे। ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत आपल्या कंपनीची वाढ ही 50% जास्त प्रमाणात झाली आहे व होणार आहे असे दिसून येत आहे। असे असताना आपल्या कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या अमर्याद प्रदूषणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भयंकर त्रास हा ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील समस्त ग्रामस्थांना भेडसावत आहे। असे असून सुद्धा आपण सदर भरतीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील मुलांना डावलून रायगड जिल्ह्यातील इतर भागातील मुलांना प्राधान्य दिल्याचे समजते। सदर भरती आम्हास अमान्य आहे, तरी JSW प्रशासनाने ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरीत समाविष्ट करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी JSW कंपनीच्या अधिकारी बलवंत जोग व आदी अधिकारी यांना बोलावून घेऊन उपोषणकर्ते व कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली। झालेल्या चर्चेत काराव ग्रामपंचायत मधील ITI इंजिनियर्सना भरती प्रक्रियामध्ये प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काराव ग्रामस्थांना दिले। यावेळी ग्रामपंचायत काराव सदस्य दिनेश तुकाराम म्हात्रे, मुक्ता अंकुश वाघमारे, भाग्यश्री कडू, आंदोलन मार्गदर्शक अरुण शिवकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पंचायतीमधील ग्रामस्थ, आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। गेले 3 वर्ष JSW कंपनी ही नोकर भरती करत नाही आहे। आम्ही वेळोवेळी त्यांना बैठकांच्या माध्यमातून, पत्रांच्या माध्यमातून त्यांना सतत सांगत आलो। आम्ही ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या माध्यमातून आमचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि आमचे काही ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमी सांगत आलो की आपण नोकर भरती त्वरित करावी। आमचे ITI धारक आहेत, डिप्लोमा, डिग्री धारक आहेत, अनेक बेरोजगार तरुण तरुणी आज प्रतीक्षेत आहेत की आम्हाला नोकरी कधी मिळेल। त्याच्यावर त्यांचं संपूर्ण भविष्य आधारित आहे। त्यांचं काही लोकांची ते लग्न पण त्याच्यावर थांबलेले आहेत। तर अशी बिकट परिस्थिती असताना, भीषण परिस्थिती असताना JSW कंपनी वारंवार आम्हाला हेतुपुरस्सर टाळते, नोकर भरती करत नाही आणि कधी चालढकलपणा तर कधी उर्मटपणाची उत्तरं देते। तर त्या विरोधात आज दिनांक 6 डिसेंबर 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आम्ही समस्त माझे सदस्य, सहकारी सदस्य सौ भाग्यश्री कडू, सौ मुक्ता अंकुश वाघमारे हे माझ्यासोबत आहेत आणि आम्ही इथे आणि माझे सर्व ग्रामस्थ आहेत, माझे सहकारी सोबती आहेत। आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय। आम्ही प्रशासनाला आणि JSW कंपनी व्यवस्थापनाला हे आम्ही जाणून देतोय की खरंच आम्हाला किती गरज आहे नोकरीची आणि तुम्ही आम्हाला का डावलताय। तर ही जी ITI ची आणि डिप्लोमा, डिग्रीची नोकर भरती त्वरित करण्यात यावी हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। आज दिनांक 6 डिसेंबर रोजी आपण प्रांत कार्यालय पेण येथे समस्त आमचे ग्रुप काराचे सदस्य आणि आमचे सरपंच आणि आमचे ग्रामस्थ आणि आमचे सर्वांचे आदरणीय अरुणजी शिवकर हे यांच्यासोबत आम्ही प्रांत ऑफिस मध्ये JSW मधील नोकर भरती संदर्भात उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणासाठी JSW कंपनीच्या व्यवस्थापक मंडळीकडून श्री बळवंत जोग हे चर्चा करण्यासाठी आले होते आणि प्रांत साहेबांसोबत आणि माझ्या समस्त सहकाऱ्यांसोबत त्यांच्याशी या संदर्भात खेळीमेळीची चर्चा झाली, पण सकारात्मक चर्चा झाली आणि या संपूर्ण चर्चेमध्ये आम्ही ग्रामपंचायत कारावच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या होत्या, तर ITI ची मुलांची आम्ही संपूर्ण बायोडेटा फायलीमध्ये दिले होते आणि त्याच्यानंतर डिप्लोमा, डिग्री बद्दल पण आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या की किती मुलं घ्यावीत, किती मुलं आम्ही त्यांना मागितली होती, ते त्यांनी तत्वतः मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काही 10 ते 15 दिवसात त्याचा ते 100% रिझल्ट देतील अशी त्यांनी आमची जी सर्वांची एकमुखी मागणी होती ती त्यांनी मान्य केली आहे। त्याबद्दल
मी समस्त माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत त्यांचे, तुम्हा पत्रकार बंधूंचे आणि आमच्या खास करून आमचे जे आमचे प्रेरणास्थान आहेत अरुणजी शिवकर साहेब यांचे आणि कंपनी व्यवस्थापनाचे आणि प्रांत साहेबांचे मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. थँक्यू. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.